खरं तर आज तुमच्या सगळ्यांच्या समोर मी एक महिला बनून उभी आहे आणि मला कायम हा प्रश्न कुठलंही भांडण ऐकताना पडायचा की भांडणं दोन पुरुषांची असतात, मग त्याच्यामध्ये महिलांचा उद्धार का होतो? भांडणं जर तुमची असतील तर तुम्ही एकमेकांना वाटेल त्या शिव्या घाला, परंतु महिलांचा उल्लेख अपमानास्पद रीतीनं करण्याचा अधिकार हा कुठल्याच पुरुषाला नाही, असं मला प्रामाणिकपणाने वाटतं. संजय दिना पाटलांनी ज्या पद्धतीची वक्तव्य माईकच्या समोर केली, पत्रकारांच्या संदर्भात ते बोलले, त्या संदर्भात आत्ताच आमचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या संदर्भात संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीनं पत्रकारांना दुखावण्याचा संजय दिना पाटलांचा हेतू नव्हता आणि त्यांनी त्या संदर्भात दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, पत्रकार हा जनतेचा आवाज आहे आणि पत्रकारांचा सन्मान हा केलाच गेला पाहिजे. या संदर्भात आमच्या पक्षाचं, आमच्या मुख्य नेत्यांचं कोणत्याही बाबतीत दुमत नाही. पण आज मला खऱ्या अर्थानं एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विचारायचा आहे की मग जो न्याय आपण संजय दिना पाटलांना लावतोय, ज्या पद्धतीची त्यांनी भाषा वापरली, हो ती चुकीचीच आहे, तर मग तोच न्याय आपण संजय राऊतांना का लावत नाहीये? कोणत्या पद्धतीची भाषा रोज माईकवरती केली जाते? अहो, संजय दिना पाटलांना तर ज्या वेळेला त्यांच्या मुली संदर्भात, राजूच्या संदर्भात विचारलं गेलं त्यावेळेला एक बाप म्हणून कदाचित त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला असेल. पण मला सांगा, संजय राऊत, तुम्ही भ वर्ण बोलता, काय अर्थ होतो त्याचा? तुम्ही च वर्ण बोलता, काय अर्थ होतो त्याचा? मला सांगा की जी शिवी संजय राऊत रोज माईक समोर देत आहेत आणि पुन्हा म्हणजे संजय दिना पाटलांनी तर शिंदे साहेबांच्याकडे जाऊन दिलगिरी व्यक्त केली, पण संजय राऊत पत्रकारांना सांगतात की इसको कट मत करो. हा अरेरावीपणा महाराष्ट्राच्या संस्कृतीला चालणार आहे का? ज्या पद्धतीनं रोज आईमाई काढली जाते रोज सकाळच्या प्रेस कॉन्फरन्स मधून, ती महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी आहे का? मला प्रश्न विचारायचा आहे संजय राऊतांना की संजय राऊत, तुम्ही च वर्ण जी शिवी देता त्याचा अर्थ काय हो? तुम्ही भ वर्ण जी शिवी देता त्याचा अर्थ काय हो? मी थोडंसं गुगल जेमिनीवरती, चॅट जीपीटी वरती टाकून बघितलं तर गुगल जेमिनी आणि चॅट जीपीटीने मला सांगितलं की महिलांच्या लैंगिक अवयवाचा, प्रजननाच्या अवयवाचा अपमानास्पद आणि अश्लील रीतीनं केलेला उल्लेख म्हणजे संजय राऊतांनी दिलेल्या शिव्या. मग मला प्रश्न विचारायचा आहे की संजय राऊत, जे तुम्ही च वर्ण बोलता आणि भ वर्ण बोलता, तुमचा जन्म कुठून झालेला आहे? तुम्हाला 2 मुली आहेत हे आम्हाला माहिती आहे. तुमच्या मुलींच्या समोर तुम्ही ती भाषा वापराल का? तुमच्या मुलींच्या समोर, तुमच्या आईच्या समोर तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापराल का? मग दुसऱ्यांच्या आया बहिणी या आया बहिणी नाहीयेत का? राजकीय विरोध एका बाजूला, परंतु राजकीय विरोधाचं निर्लज्ज प्रदर्शन करत संजय राऊत ज्या पद्धतीची भाषा रोज पत्रकार परिषदेमध्ये वापरत आहेत आणि पुन्हा उद्दामपणानं आणि अरेरावी करत पत्रकारांना त्या शिव्या कट करू नका म्हणतात, मला वाटतं हा महाराष्ट्रातल्या आया बहिणींचा तर अपमान आहेच, पण पत्रकारांचा, माध्यमांचा सुद्धा अपमान आहे, कारण त्यांना रोज सकाळी ही अश्लील शिवीगाळ ऐकायला मिळते. त्यामुळे मी एक महिला खासदार म्हणून तर या गोष्टीचा निषेध नोंदवतेच, पण आम्ही या संदर्भामध्ये महिला आयोगामध्ये तक्रार करणार आहोत की इथून पुढं त्यांनी अशा पद्धतीची भाषा वापरू नये. संजय दिना पाटील तर दिलगिरी व्यक्त करतील, जर संजय राऊतांचा जमीर जिंदा असेल, जर त्यांचा आत्मा जिवंत असेल, जर त्यांना माता भगिनींच्या बद्दल सन्मान असेल, तर त्यांनी उद्याच्या उद्या महाराष्ट्रातल्या महिलांची माफी मागावी, अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. प्रश्न असा आहे यामध्ये पत्रकारांना इन्स्पेक्टर समोर धमकी दिली गेली, इन्स्पेक्टर समोर सांगतो तुझं काय मारून टाकेन अशा पद्धतीची भाषा वापरली. व्यवस्था आहे. तुम्हाला पण आज जाणीव झाली, जेव्हा कोणत्या तरी पत्रकारांना धमकी दिली तेव्हा तुम्हाला समजलं की संजय राऊत दररोज अशा पद्धतीने भाषा करतात. याच्या आधी सुद्धा संजय राऊताच्या भाषेवरती वेळोवेळी ऑब्जेक्शन्स मी घेतलेले आहेत. पत्रकारांना जर कुणीही अशा पद्धतीच्या धमक्या दिलेल्या असतील तर आम्ही त्याचं अजिबात समर्थन करणार नाही. आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना त्या संदर्भात योग्य त्या पद्धतीनं समज दिलेली आहे.
पत्रकार हा लोकशाही जिवंत ठेवण्याचं सगळ्यात मोठं माध्यम आहे. आम्ही पत्रकारांचा सन्मान करतो कारण आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. परंतु दुसऱ्या वेळेला मला एकच सांगायचं आहे की एक माणूस स्वतःला पत्रकार समजतो, एक माणूस स्वतःला संपादक म्हणवतो, मग त्यांच्याकडे शब्द का कमी पडतायत त्यांचा राग व्यक्त करण्यासाठी? धमकी दिली त्यांच्या भवितव्याचं, त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण सरकार करणार का? कारण इन्स्पेक्टर समोर सांगतात तुमचे लोकप्रतिनिधी जे कोणत्याही येतात आणि तुम्ही आज संजय राऊतांवरती बोलताय, त्याच्याबद्दल आम्हाला मान्यच आहे ते जे बोलतात ते, पण आमच्या सुरक्षेचं काय? मी पत्रकार म्हणून अगदी बरोबर. लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे. तुमचा सात्विक संताप मी समजू शकते. ज्या पद्धतीनं आपण संघर्ष करत आलात दादा, माझ्याही करिअरची सुरुवात ही पत्रकारितेमधून झालेली आहे. माझा भाऊ एक पत्रकार आहे लोकल न्यूज चॅनेलचा आणि माझे पती सुद्धा पत्रकार आहेत. मी एका पत्रकारांच्या कुटुंबातली आहे. त्यामुळं मला माहिती आहे की माझ्या स्वतःच्या नवऱ्यावरती सिमी संघटनेने येऊन गुन्हे दाखल केलेले होते, ज्या वेळेला त्यांनी सोलापूरच्या दहशतवाद्यांच्या संदर्भातला रिपोर्ट केलेला होता. ज्या वेळेला काही बनावट चकमकींच्या बातम्या त्यांनी केलेल्या होत्या त्यावेळेला तिथल्या तत्कालीन पोलीस आयुक्तांनी सुद्धा गुन्हा दाखल केलेला होता. एक पत्रकाराची बायको म्हणून त्यावेळेसच्या धमक्या, जीवाला असणारा धोका आणि त्याच्यानंतरच्या कोर्ट कचेऱ्यांचे हेलपाटे मी भोगले दादा, एक पत्रकाराची पत्नी म्हणून. आणि त्याच्यामुळे तुमच्या वेदना मी पूर्ण समजू शकते. तुटपुंजा पगारावरती हातामध्ये माईक आणि लेखणी घेऊन काम करणारा पत्रकार हा लोकशाही जिवंत ठेवण्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे, सोर्स आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक पत्रकाराचा सन्मान झाला पाहिजे. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. कुठल्याही नेत्यांनी पत्रकारांना अशा संदर्भामध्ये शिवीगाळ ही चुकीची आहे. मग ते संजय राऊत असो ते संजय दिना पाटील असो, अगदी बरोबर. दोन्ही संजय बरोबर का वेगळे असं भेदभाव का असं वर्तन चालू आहे? आणि ते पण त्या पार्टीमधून आलेले, संजय दिना, एक मिनिट, आणि ते पण त्या पार्टीमधून आलेले आहेत. आता तुमच्या पार्टीत आलेत ते, म्हणून त्यांच्याबरोबर आता वेगळा वर्ताव करायचा. मला मुळात हेच मी सांगायचंय दादा की ज्या पद्धतीनं पत्रकारांना जर कोणी बोललं तर ते जेवढं चुकीचं आहे तेवढंच चुकीचं दररोज पत्रकारांच्या समोर शिवीगाळ करणं सुद्धा तितकंच चुकीचं आहे. आणि जो कोणी चुकीचा असेल ना, मग तो कोणीही असेल ना, त्याच्यावरती कारवाई. मला सांगा की आज जर संजय दिना पाटलांनी अशा पद्धतीचं बोललं तर शिंदे साहेबांनी त्यांना बोलवून घेतलं, शिंदे साहेबांनी त्यांना समज दिली, शिंदे साहेब स्वतः माध्यमांसमोर आले ना, शिंदे साहेबांनी सांगितलं. मग मी काय म्हणते, मग उद्धव ठाकरे काय येत नाही? मग ज्या पद्धतीची शिवीगाळ संजय राऊत करतायत, मग तिथे उद्धव ठाकरेंनी काय येऊन स्पष्टीकरण दिलं? आम्ही फेस करतोय, ते येतील. पण मला काय म्हणायचंय, एक प्रश्न असा आहे की गवा बेहरेंना देखील मारहाण करण्यात आली होती, निखिल वागळेंना मारहाण करण्यात आली, अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली. पत्रकारांच्या बाबतीत सुद्धा राजकीय नेते भूमिका घेताना सोयीनी का भूमिका घेतात? कोविड मध्ये सुद्धा एका पत्रकारांना, राहुल कुलकर्णींना अटक करण्यात आली. हे सुद्धा आपण त्याचा सुद्धा कुठेतरी मला वाटतं उल्लेख झाला पाहिजे. मी काय म्हणते की आम्ही कुठेही माईक समोरून आम्ही पळ काढत नाही आहोत. जर काहीही घडलेलं असेल तर आमच्या मुख्य नेत्यांनी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या समोर येऊन स्पष्टीकरण दिलंय. मग उद्धव ठाकरे येऊन का बरं सांगत नाहीत की संजय राऊत जे शिव्या देतात ते चुकीचं आहे, संजय राऊतांनी रोज आया बहिणींचा उद्धार करू नये, हे ते का बरं सांगत नाहीत? हा फोटो बघा संजय राऊतांचा, जो 2 दिवसापूर्वी त्यांनी ट्विटरवरती ट्विट केलेला आहे. बंदूक दाखवतायत ते. कुणी बंदुकीची भाषा करणं जर चुकीचं असेल ना, तर मग ट्विटरवरती बंदूक पोस्ट करणं, कुणाला धमक्या द्यायच्या संजय राऊतांना? कुणाला मारणार आहात तुम्ही? कुणाचा जीव घेणार आहात तुम्ही? या अशा पद्धतीच्या सगळ्याच गोष्टींचा मी निषेध करते. संजय राऊत असो या संजय दिना पाटील या दोघांविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तुम्ही जाणार का? त्यांना निवेदन देणार आहात? संजय राऊत यांनी संजय राऊत असो या संजय दिना पाटील. हे बघा, आमचं म्हणणं तेच आहे की एकाने केलं तर एक आणि दुसऱ्याने केलं तर दुसरं, अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी आमच्याकडून अजिबात घडणार नाहीत. संजय राऊत ज्या पद्धतीची भाषा रोज करतायत त्याच्या विरोधामध्ये आम्ही आणि आमची महिला आघाडी, राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्याच्या महिला आयोगाकडे जाऊन त्यांच्या संदर्भात कारवाई करण्याची आम्ही मागणी करू.
आणि त्यासोबतच मला वाटतं की राजकीय विरोधामध्ये कुणीही कुणाच्या घरच्यांना आणू नये. दररोजच्या पत्रकार परिषदेमध्ये तोडा फोडा, घरात घुसा, मारा, जीव घ्या अशा पद्धतीची भाषा ही कुठेतरी थांबली पाहिजे. आज आम्ही कमीत कमी समोर येऊन एवढं तरी म्हणतोय की पत्रकारांना अशा पद्धतीनं बोललं नाही पाहिजे. बोललं असेल तर आम्ही पत्रकारांचा सन्मान करतोय, आम्ही तुमच्या सोबत आहोत. परंतु मला माझा मुद्दा प्लीज पूर्ण करू द्या. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन, पण मध्ये तोडू नका. परंतु त्याच वेळेला उबाठाच्या कुणालाही तुम्ही विचारा. मी तुम्हाला प्रियंका चतुर्वेदीचं दाखवेन, ताई माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे की संजय राऊत शिव्या देत आहेत ते तुम्हाला पटतं का? तर प्रियंका चतुर्वेदी म्हणतात त्यांची मानसिकता समजून घ्यावी लागेल. ते उद्विग्न झालेले असतील, ते कंटाळले असतील, त्यांना चीड आली असेल. चीड आली असेल म्हणून तुम्ही महिलांना शिव्या देणार का? चीड आली म्हणून तुम्ही या बहिणींचा उद्धार करणार का? हे पूर्णपणानं चुकीचं आहे. मला वाटतं की अशा पद्धतीची जी राजकारणाला लागलेली कीड संजय राऊत सारख्या माणसाच्या माध्यमातून दररोज समोर येते ती थांबली पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात एकेकाळी ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या ऐकायला मिळायच्या, आज राऊतच्या शिव्या ऐकायला मिळतात. आम्ही त्यांचा निषेध करतो. तुमचा प्रश्न बरोबर आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं पत्रकारांच्या बाबतीत भूमिका घेताय ते कौतुकच करणारी गोष्ट आहे. पण गुन्हा दाखल होणार की नाही याच्याबद्दल तुम्ही स्पष्टता देत नाही आहात. दोन्ही संजय यांच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. थेटपणे प्रश्न आहे. हे बघा, जे कोणी चुकलेले असतील तर त्यांच्या संदर्भात आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे योग्य ती भूमिका घेतील. आपण बघितलं की ज्या पद्धतीनं साहेबांनी ताबडतोब संजय दिना पाटलांना बोलावून घेतलं आणि त्यांनी त्यांच्या संदर्भात, पत्रकारांच्या संदर्भात अशा पद्धतीची गोष्ट तुम्ही करू नका आणि तुम्ही त्यांच्या संदर्भात दिलगिरी व्यक्त करा, हे साहेब ऑन माईक बोललेले आहेत. मग अशा पद्धतीची कुठलीच भूमिका उबाटाचे लोक घेत नाहीत. ते उलट शिवीगाळीला, मारहाणीला, हिंसाचाराला समर्थन देताना दिसतात. त्या प्रवृत्तीच्या विरोधात मी आहे. आगामी काळामध्ये कुठल्याही राजकीय नेत्यानं आगामी काळामध्ये अशी भाषा वापरणं, कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही ह्याचा व्यक्ती असो, गाईडलाईन्स घालून देण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटत? अगदी बरोबर. एक महिला म्हणून मला या ठिकाणी नक्कीच वाटतं की अशा पद्धतीनं महिलांच्या पद्धतीच्या अश्लील शिव्या, अश्लाघ्य शिव्या, महिलांच्या लैंगिक अवयवांचा उल्लेख करून बोलणं आणि त्यामध्ये स्वतःलाची मर्दानगी समजणं हे कुठंतरी राजकारणात आता थांबलं पाहिजे आणि महिलांचा सन्मान हा केला गेला पाहिजे. राजकीय पक्षांनी प्रत्येकानेच या पद्धतीच्या गाईडलाईन्स घालून द्याव्यात. पण मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला थेट सांगायचं आहे या सगळ्यांना की आई बहिणीच्या शिव्या देणं ही मर्दानगी नाहीये, ते वैचारिक नपुसंकतेचं लक्षण आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही कुठंतरी ट्विटरवरती बंदुका पोस्ट करू किंवा आम्ही कुठंतरी माईकवरती शिवीगाळी करू, हा जर माज तुम्हाला असेल तर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी तुमचा माज कसा उतरवायचा हे त्यांना खूप चांगलं माहिती आहे. महाविकास आघाडीची बैठक झाली, त्याला अनेक आमदार जे होते ते 23 आमदार वन बाय वन विचारा ना. ऍट अ टाइम दोघं विचारलं तर तुम्ही राज्यसभेच्या खासदार म्हणून प्रश्न विचारतो. अशा पद्धतीने कोणत्याही व्यक्तीने एखाद्या पत्रकाराला शिवीगाळ केल्यानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा का? वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं जनप्रतिनिधी म्हणून? हे बघा, याच देशातल्या संविधानानं प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला, आपला व्यवसाय करण्याचा अधिकार दिला, आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला. असं असताना कुठल्याही लोकप्रतिनिधीनं आपल्या विरोधात कितीही प्रश्न विचारले गेले तरी त्याचं संयमानं उत्तर देणं हे गरजेचं असतं, हे मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि ज्या पद्धतीची घटना घडलेली आहे, आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याची गंभीर दखल घेतलेली आहे. संबंधित लोकप्रतिनिधींना त्यांनी बोलावून घेऊन त्यांच्याशी त्याची चर्चा केलेली आहे आणि पक्ष पातळीवरती या संदर्भात मला नक्कीच वाटतं की आमचे नेते त्यांना अगदी योग्य त्या भाषेत सांगतील आणि इथून पुढं अशा पद्धतीच्या घटना अजिबात घडणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ. 23 आमदार अनुपस्थित होते. बैठक घेतली जात आहे, पुन्हा एकदा आमदार होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सगळ्यात आधी तर एक गोष्ट राहून गेली. मला वाटतं की या सगळ्या लोकांनी खरं तर आपलं स्वतःचं घर सांभाळणं हे खूप गरजेचं आहे. एका बाजूला तुमचे 6-6 खासदार तुम्हाला सोडून जातात, ते कुठे त्याचा तुम्हाला पत्ता लागत नाही. तुम्ही त्याच्यानंतर आमदारांची बैठक बोलवताय आणि तिथे असे अनेक आमदार अनुपस्थित राहतात आणि याच्यामध्ये त्यांनी सावध होणं किंवा डॅमेज कंट्रोल करणं या सगळ्या गोष्टी सोडून फक्त याच्या घरात घुसा, त्याला फोडा, त्याला जोडा, त्याला मारा
त्याच्या मुलीबद्दल बोला, त्याच्या आईबद्दल बोला, काय चाललंय हे. तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की इतका राग जर तुम्हाला आलाय ना, तर मराठी गाण्याच्या 2 ओळी आहेत की अरे बघतोस काय रागानं, तुला चितपट केलाय वाघानं. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी परवाच्या खासदारांच्या प्रवेशाच्या वेळीच सांगितलंय की ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कदाचित त्याच्याच काही सिम्बॉल्स त्या बैठकीमध्ये दिसल्या असतील तर मला वाटतं महाविकास आघाडीनं शहाणं व्हावं. उद्यापासून उद्धव ठाकरे हे दौऱ्यावर चाललेत. त्या सगळ्या जे बंडखोर खासदार आहेत त्यांच्या ज्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत त्या महत्वाच्या कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये जे ते जात आहेत. आता पूर्ण महाराष्ट्राचा दौरा चालू. मला वाटतंय की आता महाराष्ट्राचा दौरा करण्याचा प्रकार हा वराती मागून घोडे नाचवण्याचा प्रकार आहे. ज्या वेळेला पंचायत समितीमध्ये, नगरपालिकेमध्ये, महापालिकेमध्ये तुमचे कार्यकर्ते एकटे लढत होते तेव्हा तुम्ही मुंबई महापालिकेच्या सोन्याची अंड देणाऱ्या कोंबडीमध्येच प्रचारात का बरं गुंतलेला होतात. ज्या वेळेला एखाद्या खासदाराच्या पत्नीचा मृत्यू होतो तेव्हा तुम्ही त्यांचं सांत्वन करायला जात नाही. जेव्हा एखाद्या खासदाराच्या घरातलं कुणीतरी ॲडमिट होतं तेव्हा आमचे नेते तिथे जातात सांत्वन करण्यासाठी, धीर देण्यासाठी. मग तुम्हाला कळतं आणि तुमच्या कुणाला तरी तुम्ही पाठवता. तुम्हाला ना तुमचं घर सांभाळता आलं ना पक्ष सांभाळता आला आणि आत्ता तुम्ही सगळीकडे जाऊन फिरणार आहात, लोकांशी संवाद साधणार आहात. हे जर आधीच केलं असतं ना तर मला वाटतं ही वेळ आली नसती. हा बैल गेला आणि झोपा केला असा प्रकार मला तरी वाटतो. या सगळ्यांमध्ये मॅम एक अजून गोष्ट ही येते, अंबादास दानवे जे आहेत ते जिल्हा बँकच्या निवडणुकीत 2 पॅनल असून सुद्धा, म्हणजे मविया आणि बरोबरच महायुती असून सुद्धा ते महायुतीच्या पॅनलला त्यांनी जॉईन केलं. याचा अर्थ काय समजायचं, परत काय हे होत आहे का, म्हणजे महाविकास आघाडी असूनही जर महायुती ते पॅनल. मला वाटतं याचा अर्थ काय हे आपण अंबादास दानवेंनाच विचारला पाहिजे की महाविकास आघाडीचं पॅनल असून सुद्धा जर महायुतीच्या पॅनलला ते प्रिफरन्स देत असतील तर महाविकास आघाडीवरचा त्यांचा विश्वास शिल्लक नाही आहे का, का त्यांना दगाफटका होईल याची त्यांना भीती वाटते का, का मग वरून ते महाविकास आघाडीत आहेत आणि आतून महायुतीत आहेत, असं काही आहे का. या प्रश्नांची उत्तरं ते जास्त चांगल्या पद्धतीनं देऊ शकतील. मी काय बोलणार. अब हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से संजय दीना पाटिल ने पत्रकारों को एक धमकी दी है, इसको लेके आपका क्या कहना है? देखिए, पत्रकारिता लोकशाही का चौथा स्तंभ है. पत्रकारों का सम्मान होना चाहिए और जिस तरीके से अगर कोई भी लोग पत्रकारों के सामने गाली गलौज या धमकी की भाषा करता है तो मैं उसका समर्थन नहीं करना चाहूँगी. हमारे मुख्य नेता सम्माननीय एकनाथ जी शिंदे साहब ने हमारे सांसद के साथ बात की और हमारे मुख्य नेता सम्माननीय एकनाथ जी शिंदे साहब ने इस बारे में मीडिया से भी बातचीत की. लेकिन मुझे यहाँ पे एक दूसरा सवाल उठाना है कि पत्रकारिता का सम्मान होना ही चाहिए, लेकिन महाराष्ट्र में हर सुबह संजय राउत एक प्रेस कॉन्फ्रेंस बुलाते हैं. गाली गलौज की, सिर्फ गाली गलौज, गंदी गंदी गालियाँ और माँ बहन की गालियाँ, इसके सिवाय उस प्रेस कॉन्फ्रेंस में कुछ भी नहीं होता. संजय राउत औरतों के बारे में जो गंदी सोच अपने दिमाग में रखते हैं, जो गाली गलौज करते हैं और इस तरीके की जो भाषा पत्रकारों के सामने, माइक के सामने इस्तेमाल करते हैं और घमंड के साथ बोलते हैं कि कट मत करो, इसे दिखाओ, ये सिर्फ पत्रकारिता का अपमान नहीं है बल्कि पूरे महाराष्ट्र की माँ बहनों का अपमान है. एक महिला होने के नाते मैं यहाँ पे इसका निषेध करती हूँ और जिस तरीके से गनबिन के 7 पोस्ट संजय राउत ने की है, मैं उनसे पूछना चाहूँगी कि किसे जान से मारने की धमकी दे रहे हो आप. आपके सांसद चले गए, इस वजह से आपका मानसिक संतुलन इतना बिगड़ गए हैं कि आप गाली गलौज पे उतरोगे, आप बंदूक दिखाओगे. तो मैं उनसे कहना चाहूँगी कि हम शिवसैनिक हैं, ऐसी बातों से हम डरेंगे नहीं. हम महिला आयोग में जाएंगे और मांग करेंगे महिला आयोग से कि संजय राउत जैसी गंदी गालियाँ बकने वाले और प्रेस कॉन्फ्रेंस में ऐसी गंदी बोली बोलने वाले का इलाज किया जाए और उन पे कार्रवाई की जाए. मॅम एक हे आहे, सभापती जे आहेत राम शिंदे त्यांनी 2 मंत्र्यांना फटकारला आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्षवेधी 2दा आली. दोन्ही वेळेला उदय सामंत
आणि बरोबर उदय सामंत यांनी हा विषय आपल्या अखत्यारीतलं नसून जयकुमार रावल आपल्या खात्याचं नसून जयकुमार रावलचं असं सांगितलं आणि त्यावरती अनिल परब यांनी आक्षेप घेऊन जे आहे त्यांनी प्रश्न निर्माण केला की दोन्ही मंत्र्यांनी आपली आपली जबाबदारी जी आहे ती झटकली. ताई मी कामकाज पाहिलेलं नाही आहे, कारण मी आज सकाळपासून माझी काही कामं असल्यामुळे मी राज्यसभेमध्ये होते. परंतु मी या ठिकाणी एकच आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न असला तरी आमचं सरकार त्याबाबत संवेदनशील आहे आणि शेतकरी हिताच्यासाठी कोणताही निर्णय घेण्यासाठी आम्ही अत्यंत सक्षमपणानं आणि संवेदनशीलपणानं पुढे येऊ. काही नसरापूरच्या घटनेच्या संदर्भामध्ये निकालच्या संदर्भामध्ये शिव्या वगैरे चालत राहतील, परंतु या निकालाच्या संदर्भामध्ये तुमचं काय? नसरापूरची घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना, एका अत्यंत चिमुरड्या कळीचा अत्यंत निर्घृण पद्धतीनं अत्याचार करून खून करणारा नराधम हा माणूस म्हणवण्याच्या लायकीचा नाही आहे. तो एक नराधम आहे, तो लांडगा आहे आणि असे लांडगे ठेचूनच मारले पाहिजेत असं एक बाई म्हणून मला वाटतं. परंतु कायद्याच्या चौकटीमधली जी सगळ्यात कठोर अशी शिक्षा ती म्हणजे फाशीची शिक्षा ही त्याला दिली गेली पाहिजे अशी मागणी आम्ही त्याही वेळेला केलेली होती. आणि मला वाटतं की सोमवारी त्या खटल्याचा निकाल येणार आहे आणि नसरापूरच्या खटल्याचा निकाल हा महाराष्ट्रापुढे आणि संपूर्ण भारतापुढे एक अशी सबक म्हणून पुढे यावा की इथून पुढं कुठल्याही नराधमानं कुठल्याही आई बहिणीकडे डोळे वाकडे करून बघू नयेत अशा पद्धतीचा निकाल लागावा अशी मी तरी मनापासून अपेक्षा करते. मॅम, अनफॉर्च्युनेटली या अशा सगळ्या जितक्या पण ह्या अक्यूज आहेत ते फ्रीली फिरतात. राम रहीम आत्ता पेरोलवर बाहेर आहे, आसाराम बापू ते फिरत असतात. या सगळ्या मोठे केसेस म्हणा किंवा काय म्हणा सगळे असेच फिरत राहतात. काय एक स्ट्रिक्ट अशी ॲक्शन घ्यायला पाहिजे? खरं तर नसरापूरच्याही घटनेमध्ये जर आपण बघितलं तर हा आरोपी त्याच्यावरती आधीचे 2 गुन्हे दाखल झालेले होते. एका गुन्ह्यामध्ये तो निर्दोष सुटला, दुसऱ्या गुन्ह्यात त्याला पॅरोलवरती तो बाहेर आला. म्हणजे बघा की जर आधीच्याच गुन्ह्यात जर त्याला शिक्षा झाली असती तर त्या 3-4 वर्षाच्या लेकीला आपण वाचवू शकलो असतो. त्यामुळे मी या ठिकाणी एक महिला म्हणून सरकारकडे अशी मागणी करते की महिला अत्याचार पॉस्कोचे गुन्हे दाखल असणाऱ्या कुठल्याही आरोपीला जामीन देऊ नये, त्यांना पॅरोलवरती बाहेर सोडू नये आणि अगदीच मी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा या विषयावरती माझा आवाज राज्यसभेवर उठवेन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.